खत वगैरे वापरलं हा. नव्हतं. फक्त अन्नपूर्णा फवारणी घेतल्या. ओके. आपले शे बारीक होते, चोथा फुगला नव्हता, बारीक होता. बारीक होता. बरं दरवर्षी बघ तिथे रिजेक्ट आपल्याला जास्त आला. ओके. दरवर्षी 400 पुत्याचे आपल्याला, हा. कमी कमी यावेळेस 150 किलो तांदूळ तिथं वाढला आपला. ऐका 150 किलो तांदूळ वाढलेला आहे इंद्रायणी मध्ये पण मध्ये. कोलमचा तर एवढा प्रचंड आहे की जवळपास 6 पोत्यांनीच पण मला हे सांग, तुझे सगळे उत्पन्न वाढले आहेत असं तू सांगतोय, पण खर्च वाढला का कमी झाला? कमी खर्च. नक्की? हो. खताच्या तुलनेमध्ये खर्च कमी आहे ना? कमीच आहे. आता मी हा 20 गुंठाचा प्लॉट ह्याला आहे ना, भाताळ टायमाला 1 बॅग युरिया, 1 बॅग 10-26-26 पोटॅची खत वापरायचो, झिपमाईट वापरायचो. मी माझा एक समज होता पहिल्यापूर्वी की जेवढे आपण खत वापरू तेवढं उत्पन्न येते, वाढेल असं वाटत होतं आधी. आणि नंतर नंतर मला थोडंसं कळायला लागलं की पिकामध्ये कॅल्शियम कमी आहे, काय आहे, आपण त्याच्यावर थोडा अभ्यास केला पाहिजे. मग ते करता करता मोबाईल पाहता पाहता मला आपला व्हिडिओ अचानक समोर आला. व्हिडिओ समोर आल्याच्या नंतर मी पहिल्या व्हिडिओ मध्ये बाबा जे आपल्याला माहिती भूसुधारक सांगितलं, गुळ, दही, हे म्हणलं पूर्ण नैसर्गिक आहे, हे म्हणलं मला वापरायचे. मी डोक्यात निश्चयच केला नाही का हे वापरायचे. पण आता रासायनिक मध्ये तुला वाटत होतं की कॅल्शियम कमी आहे, फॉस्फेट कमी आहे, हे वापरलं पाहिजे. आता मी तर काय हे नाव घेतच नाही बाबा, कॅल्शियमचं नाव घेत नाही. मी तेवढा प्रयोग केला. पण मला सांग, आता निसर्गातनं हे सगळं मिळतंय ना आपल्याला? 100% जास्तच. ऐका मित्रांनो, केमिकल पेक्षा जास्तच मिळते आपल्याला.